नमस्कार. नाचणीची इडली बनवलेली आहे. पाहू शकता किती मऊसूत जाळीदार आणि एकदम स्पॉन्जी बनलेली आहे. आणि हा उत्तप्पा मस्त. नाचणी पचायला हलकी असते आणि खूप गुणधर्म असतात. ऋतू कुठलाही असो, सर्वांनी नाचणी खायलाच हवी. मस्त, खूप छान बनलेला आहे. चला तर मग वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार. अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. हे उडदाची डाळ भिजत घातलेली आहे आणि तांदूळ 1 वाटी 1 बाउल घेतलेला आहे. त्यांनी डाळ मोजून घेतलेली आहे. 1 बाउल उडीद डाळ आणि 1.5 वाटी तांदूळ, राशींचे तांदूळ आहेत. आपण इडलीचे तांदूळ सुद्धा वापरू शकता. आता त्याला मी भिजत घालणार आहे. थोडासा लेट झालाय मी, त्यामुळे थोडंसं कोमट पाणी घालून धुवून भिजत घातले आहेत. त्यामुळे 3 तासामध्ये भिजलेले आहेत. थंड पाणी असेल तर थोडंसं लवकर घालायचं. मला वेळ झाला त्यामुळे मी कोमट पाणी घातले, त्यामुळे लवकर भिजलेले आहे. त्यातलं आता पाणी काढून आपल्याला ह्याचं पीठ बनवून घ्यायचंय. फिरवून घेतले, परत थोडं पाणी घालून फिरवायचं आपल्याला. अशा पद्धतीने तयार झालेला आहे आपला. आता जास्त बारीक नाही करायचंय, फाईन पेस्ट नाही बनवायची. आणि पीठ असंच काढायचंय, जास्त पातळ नाही बनवायचं. अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला. मस्त. आता हे पीठ तयार झालंय आपलं डाळ आणि तांदळाचं. आपल्याला यामध्ये आता इडलीचं पीठ घालणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर अख्खी इडली सुद्धा भिजू घालू शकता, पण मी पीठ वापरलेलं आहे. तर हे 2 वाट्या आहेत, तर सर्व मिळून आपण तांदूळ भिजत घातले त्या बाउलनी 1 बाउल पीठ आहे. पीठ इडलीला मोड आणून वाळवून दळून आणून तिला कपड्याने गाळून घेतलेलं अशा पद्धतीचं पीठ आहे. मी मे महिन्यात कसं पीठ तयार करायचं नाचणीचं त्याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. याला मिक्स करायचंय, थोडं थोडं पीठ घालून, गुठळ्या बनणार नाहीत अशा. परत राहिलेलं पीठ घालायचंय अजून आपल्याला. गाळून याच्यामुळे घालायचंय की व्यवस्थित मिक्स होईल. पीठ ऑलरेडी गाळलेलं आहे, पण सर्व बाजूंनी सारखं थोडं थोडं पडेल. एकदम टाकल्यानंतर गाठी बांधतात, त्यासाठी गाळून टाकते मी. नाहीतर ते कपड्याने गाळलेलंही. अशा पद्धतीने गाळून घ्यायचे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. गुठळ्या राहणार नाहीत अशा हिशोबाने. अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हा माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. थोडं घट्ट झालंय नाचणीच्या पिठामुळे. थोडंसं अजून पाणी घालून मिक्स करून ठेवायचे फर्मेंट होण्यासाठी. मस्त. पाहू शकता पिठाचा कलर बदललेला आहे आता नाचणीच्या पिठामुळे. खूप छान बनतात, नक्की बनवून पहा. पीठ तयार नसेल तर तुम्ही तांदळाबरोबर नाचणी पण भिजत घालू शकता, पण थोडंसं त्याच्या सालामुळे खाताना थोडंसं दाताखाली येतात साल, त्याचे व्यवस्थित बारीक होत नाही. त्यामुळे मी पीठ वापरलेलं आहे. तुम्ही नाचणी पण वापरू शकता. आता हे सकाळी मी पीठ रात्री 11 वाजता बनवलं होतं. हे मी सकाळी 9 वाजता
काढलेला आहे. पाहू शकता किती फर्मेंट झाले. थंडी जर असेल, थोडं थंड वातावरण, तर कमी फर्मेंट होतं, जरा थोडासा वेळ जास्त लागतो. मीठ घातलेलं आहे. आता मीठ घालून व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचे. आता इडली पात्रामध्ये पाणी ठेवलंय. तर खालच्या साईडला अर्धच पाणी टाकायचं आपल्याला, म्हणजे ते पाणी उकळून वरती इडलीमध्ये येऊ नये म्हणून. त्यामध्ये लिंबाच्या फोडी टाकले 2 छोटे. आता इडली पात्रातले जे भांडे आहेत त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचंय, म्हणजे आपली इडली झाल्यानंतर सहज निघेल. आता भांड्यात आपल्याला भरून घ्यायचं हे बॅटर. पीठ पातळ का बनवायचं नाही, अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची त्याची. खूप छान फर्मेंट झालंय, मस्त. मस्त. आता याला वरती झाकण लावून ठेवायचं आपल्याला. सुरुवातीला हाय फ्लेम वरती ठेवायचे, नंतर मीडियम फ्लेम वरती. आता आपण बनवणार आहोत नारळाची चटणी. नारळ घेतलाय, मिरच्या घेतल्यात 5-6, कोथिंबीर, डाळवे घेतलीत 1 छोटी वाटी, लसणाच्या 7-8 पाकळ्या आणि थोडा कढीपत्ता आणि 1 लिंबू. हवा तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढंच लिंबू टाका. कोथिंबीर, आता ह्याला फिरून घेतलंय. थोडं पाणी घालायचंय. इडली होईपर्यंत आपली चटणी तयार होते. मस्त, खूप छान कलर आलाय आणि सुवास पण मस्त येतोय. मीठ राहिलं होतं, परत मीठ घालायचंय आणि परत फिरून घेणार आहे मी थोडं. वा, तयार झाली आपली चटणी. आता त्याला तडका देऊया. तडका पॅन मध्ये आपण तेल घेतलंय थोडं, 3-4 चमचे, आणि त्यामध्ये मोहरी घालायची 1 चमचा आणि कढीपत्ता. वा, मस्त फोडणी बसली. पाहू शकता किती मस्त बनलेली आहे चटणी. खूपच छान झाली. मिक्स करून घ्यायची. तोपर्यंत आपली इडली तयार झालेली आहे. पाहू शकता किती सहज निघते आणि किती जाळी पडली त्याला. मस्त. वा, ही तयार आहे आपली आता नाचणीची इडली. खूप छान बनली. नक्की बनवून पहा तुम्ही. आणि ह्याच बॅटर मध्ये आपण आता उत्तप्पा बनवणार आहोत. त्यातलं पीठ काढून घेतलंय मी बाजूला उत्तप्प्याचं मिश्रण तयार करण्यासाठी. त्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा, 2-3 मिरच्या बारीक कापलेल्या, एक मोठा टोमॅटो कापून घेतलाय आणि कोथिंबीर. मस्त मिक्स करून घ्यायचे. वा,
तवा ठेवलाय तापायला. तवा तापलेला आहे आता बऱ्यापैकी. आता आपण उत्तप्पा टाकून घ्यायचे त्याच्यावर. मस्त, एकदम मस्त जाळीदार बनतो. मी जास्त पातळ नाही, ते जाड नाही ठेवलेला, पातळ बनवलाय. म्हणजे असा छान क्रिस्पी आणि कडक बनतो. आणि थोडंसं झाकण ठेवणार आहे म्हणजे वरची साईड पण छान वाफून निघते. पाहू शकता किती जाळीदार बनलाय. मस्त अशा पद्धतीने आता आपल्याला उलथून घ्यायचे, त्याला पलटी करायचे. बटर टाकलेलं आहे. बटर टाकून वा, खूप छान बनलाय. मी पलटून घेतलाय. मला दोन्ही साईडनी पण असं व्यवस्थित भाजलेला लागतो डोसा पण आणि उत्तप्पा. एका साईडनीच नाही मी कधी ठेवत. मस्त पाहू शकता खालच्या साईडनी पण छान भाजलेला आहे. उत्तप्पा सुद्धा तयार झालेले आहेत आपले. पाहू शकता किती जाळीदार बनलेत. मस्त वा, जबरदस्त झालेले आहे. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला